ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नशामुक्तीसाठी मालेगाव पॅटर्नची महाराष्ट्रभर गरज. सोनाली पवारांचा निर्धार. नावाचा गैरवापर करणाऱ्यांना इशारा. नशामुक्ती म्हणजे केवळ एक कार्यक्रम घेऊन प्रसिद्धी मिळवणे नव्हे, तर व्यसनाच्या मुळावर घाव घालून बाधित व्यक्तीचे उपचार, पुनर्वसन आणि त्याच्या कुटुंबाचा सातत्याने पाठपुरावा करणे, अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्त्या सोनाली पवार यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. मालेगावमध्ये सोनाली पवार यांनी उभे केलेले मालेगाव पॅटर्नचे नशामुक्ती अभियान आता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनाधीन व्यक्तीला केवळ समुपदेशन करून थांबण्याऐवजी त्याला योग्य उपचार मिळवून देणे, डी ॲडिक्शन सेंटरमध्ये दाखल करणे, पुनर्वसन करणे आणि पुन्हा व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हा या अभियानाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सोनाली पवार यांच्या नावाचा वापर करून नशामुक्तीच्या नावाखाली पैसे गोळा केले जात असल्याची माहिती मिळत असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. कोणी माझ्यापासून स्वतंत्रपणे चांगले काम करत असेल तर माझा कोणताही आक्षेप नाही, मात्र माझ्या नावाचा वापर करून पैसे मागणे किंवा समाजात चुकीचा संदेश देणे कदापि मान्य नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. नशामुक्तीसाठी मी स्वतः पदरमोड केली आहे. आजपर्यंत कोणाकडूनही 1 रुपया घेतलेला नाही. त्यामुळे माझ्या नावाने कोणी पैसे मागत असेल तर नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पवार यांनी केले. मालेगावमध्ये उभ्या राहिलेल्या या अभियानाला आता मालेगाव पॅटर्न म्हणून व्यापक स्वरूप देत संपूर्ण महाराष्ट्रात नशामुक्तीची चळवळ उभी करण्याचा निर्धार सोनाली पवार यांनी व्यक्त केला. प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचून त्याला उपचार आणि पुनर्वसन मिळवून देण्यासोबतच तरुण पिढीला व्यसनापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नशामुक्तीच्या लढ्याला प्रसिद्धीपेक्षा परिणाम महत्त्वाचा आणि त्या लढ्यासाठी स्वतः पुढे येऊन काम करणारी सोनाली पवार यांची भूमिका आता चर्चेचा विषय ठरत आहे. नमस्कार, मी सोनाली पवार. ॲक्च्युली मालेगाव इथे जे ड्रग्सचं प्रमाण वाढलंय, मालेगाव नशामुक्त होणं या दिशेने जे आम्ही पहिलं पाऊल टाकलं ते 14 फेब्रुवारी 2026ला टाकलं आणि त्यासाठी एक खूप सुंदर असं अभियान केलं, ज्याच्यामध्ये डॉक्टर, पोलीस आणि खूप मोठी भव्य अशी रॅली काढून त्याच्या घोषणा देत आणि खूप चांगला अवेअरनेस प्रोग्राम आपण केला. त्याच्यानंतर आपण मालेगाव पॅटर्नची घोषणा त्यात जी मी केली होती, जो मी मालेगावला 8 दिवस इथे राहून जो सर्वे तयार केला, तर त्या अकॉर्डिंग मी मालेगाव पॅटर्न तयार केला की सगळ्यात पहिले इथे डी ॲडिक्शन सेंटरचं असणं गरजेचं आहे. कारण लोकसंख्येचा विचार करता आणि जे काही पेशंट बघता त्यांना मी पेशंटच म्हणेल, जे याच्यात गेलेले आहेत, ॲडिक्टेड झालेले आहेत. तर त्यासाठी डी ॲडिक्शन सेंटरची मागणी खूप महत्त्वपूर्ण होती. त्याच्यात नंतर इथे स्पोर्ट्स अकॅडमी होणं खूप गरजेचं आहे, कारण मुलांना खेळायला नसेल तर ते आपोआपच गिवअप करायला तयार होतात आणि ते याच्यामध्ये जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात की ते व्यसनाधीनतेकडे वाढतं. आणि तिसरी गोष्ट, मंदिर, मस्जिद, स्कूल, कॉलेजेसच्या 200 मीटरच्या रेडियसमध्ये एकही पानटपरी नसावी जिथून असा माल मिळतो. आणि त्यासाठी आपण पब्लिकला आवाहन पण केलं होतं की या मागणींसाठी आम्ही स्वतः, म्हणजे माझ्याबरोबर जो ग्रुप आहे युनायटेड सिटीजन फोरम वगैरे, या सगळ्यांनी आयुक्त, नंतर इथले मेयर मॅडम, नंतर इथले जे पण पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना जाऊन त्यांनी सगळ्यांना रायटिंगमध्ये दिलं की ही डिमांड आहे, जर आपल्याला मालेगाव खरंच नशामुक्त करायचं असेल तर हे अशा सिस्टमॅटिक वेजने जावं लागेल, कारण ही निरंतर चालणारी चळवळ आहे. कारण ज्या पद्धतीने हा नशा पोचला आहे त्याच पद्धतीने तो कंट्रोल करणं ही खूप मोठी काळाची गरज जरी असली तरी खूप मोठ्या पिरियडपर्यंत हे काम चालू राहणार आहे. तर हे करत असताना मला काही, आता परवाचा जो प्रोग्राम झाला त्यासाठी पुण्याहून मला बोलवण्यात आलं आणि मॅडम तुम्ही या प्रोग्रामला असणार आहे
आम्ही त्याचं सगळा खर्च वगैरे बघतोय, आम्ही स्वतः सगळं करतोय असं सांगून, आणि मला जे काही नॉलेज होतं, जे मी त्यासाठी केलेले काही कामं होते, तर ते मला पब्लिकला हे सगळं सांगणं खूप गरजेचं वाटतं आता, की हा जो काही प्रोग्राम झाला त्या प्रोग्रामला आदल्या दिवशी रात्री आम्हाला सडनली नाही म्हणण्यात आलं की तुम्ही तुमचा ग्रुप इथे येऊ नका, हा फक्त आमचा प्रोग्राम आहे. ठीक आहे, प्रोग्राम कुणाचाही असो, पण त्याला जर शिस्तबद्धता नसेल, कारण हा संवेदनशील विषय आहे, त्याचं गांभीर्य लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण एका घरात जेव्हा एखादा मुलगा किंवा एखादा माणूस व्यसन करतो, तर त्यावेळेस त्या फॅमिलीला किती त्रास होतो, त्या मुलाला, त्या माणसाला त्यातून बाहेर काढणं, त्याच्यासाठी काउन्सिलिंगची गरज असते, त्याला डी ॲडिक्शन सेंटरच लागतं. आणि पुण्याच्या मुक्तांगण बरोबर मी जो टायअप केला त्यानुसार आम्ही इथल्या एका व्यक्तीला पुण्याच्या मुक्तांगणला पाठवलं, जो 5 स्टार रेटेड आहे आणि महाराष्ट्रात सगळ्यात नंबर 1. त्यांच्याशी टायअप केल्यानंतर आता त्या माणसाची ट्रीटमेंट तिथे चालू आहे, म्हणून डी ॲडिक्शन सेंटर आम्ही मागतोय. आणि हे करत असताना जो काही म्हणजे पुढचे पण आमचे ह्या कामामागचे जे पुढचे आमचे प्लॅन्स आहेत ते पण आम्ही तुम्हाला सांगतोय, की जे अँटी नॉर्केटिक सेलचे हेड आहेत महाराष्ट्राचे, जे संदीप जाधव सर, त्यांच्याबरोबर पण मीटिंग झाली. नाशिक IG संजय एनपुरे सर यांच्याबरोबर पण मीटिंग झाली. आणि हा ड्रग्स सप्लाय कुठून होतो, सप्लाय आणि डिमांड ह्या विषयावरती पण आम्ही विस्तृतपणे त्यांच्याशी चर्चा केली. आणि पोलिसांकडनं FIRच्या 1 वर्षाची लिस्ट आम्ही मागितली, त्याच्यानंतर काय कार्यवाही झाली ती पण आम्ही मागितली. आणि इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही हे काम निरंतर चालू ठेवू, कारण आम्हाला हे ड्रग्सच्या बाबतीत हे सगळे कामं करणं गरजेचं आहे. आणि हे चालू असताना आत्तापर्यंत जे पण 2 अभियान मी घेतले, त्यामध्ये आम्ही पब्लिककडनं कधीच पैसे मागितले नाही, कारण मला वाटतं हे काम निस्वार्थ भावनेतनंच चांगलं होऊ शकतं. म्हणून मला काही चांगले लोकही जुडले, काही वाईट लोकही जुडले, पण जे वाईट होते त्यांनी फक्त त्यांची स्टंटबाजी केली. आणि हा खरं समाजासाठी गंभीर मुद्दा आहे, आणि याला पुढे पण जाऊन आम्ही जे कार्य करत राहू, त्यासाठी मला प्रेस, जर्नल वगैरे सगळ्यांच्या मदतीची पण गरज आहे आम्हाला, कारण ही सामाजिक चळवळ आहे आणि त्याला तसंच गंभीरतेने बघितलं पाहिजे. आणि जे काही दुसरे प्रोग्राम घेत असतील आणि त्याच्यामध्ये जर सोनाली पवार हे नाव वापरत असतील, तर जोपर्यंत मी अनाऊन्स करत नाही तोपर्यंत कुठलेही पैसे तुम्ही देऊ नका. कारण असं पण मागून प्रकार चालू झालेला माझ्या लक्षात आला, की लोक आमचं नाव पुढे करून फंड गोळा करतायत प्रोग्रामाच्या नावाखाली. तर यासाठी मी मालेगावच्या जनतेला सतर्क करते, की असा कुठलाही पैसा आम्ही तुमच्याकडनं मागत नाही. आणि जर द्यायचंच असेल तर तुमचा टाइम द्या, तुम्ही जॉईन व्हा. ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन असतील त्यांना आमच्याशी कनेक्ट करवा. जर तसं केलं तर नक्कीच समाजासाठी तुम्ही एक पाऊल पुढे असणार, आणि ती मदत तुम्ही आमच्या बरोबर करा आणि एकत्र या. आणि ह्या ज्या 5 मागण्या आमच्या ज्या मागितलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला खंबीर आमच्या सोबत उभे राहा. आणि येणाऱ्या काळामध्ये पण लवकरच पुढच्या पण अभियानाअंतर्गत मुक्तांगणच्या कामाबद्दल आणि इथे डी ॲडिक्शन सेंटर व्हावं म्हणून तुमची मदतीची गरज आम्हाला आहे. आणि म्हणून मी एक भावनिक आवाहन करते, की ज्या पण काही अशा अफवा पसरवल्या जातात त्याच्यावर तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका. आणि हे काम अतिशय निस्वार्थ भावनेने चालू आहे आणि निरंतर चालेल, त्याचे रिझल्ट पण तुम्ही बघणार. काही मुलांना आम्ही पोलिसां थ्रू बाल सुधारगृहात पण पाठवलं, त्याचे रेकॉर्ड्स आहेत. आणि जसं तुकाराम मुंडे सर म्हणतात ना, की नुसतं बोलणं नसावं, ॲक्शन असावी, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. तर त्यासाठीच मी मालेगावच्या जनतेसाठी स्पेशली प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली, की कुठल्याही अशा स्टंटबाजी करणाऱ्या, इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकणाऱ्या लोकांपासून सावध राहा. आणि त्यांनी जो समाजाला अवेअरनेस प्रोग्राम त्यांनी जे दाखवलंय, ज्याच्यात अवेअरनेसच असला पाहिजे, कुठलाही टाइमपास नसला पाहिजे, हे मला मालेगावच्या जनतेला सांगायचं होतं. आणि ह्या विषयाकडे गंभीरतेने बघा, अतिशय गंभीर विषय आहे, संवेदनशील आहे. आणि लवकरात लवकर
जे आमचे पुढचे प्लॅन्स असतील, जेव्हा आपण 14 फेब्रुवारीला प्रोग्राम चालू केला आणि आता स्वतः नॅशनल लेवलवरती प्रधानमंत्रींनी घोषणा केली, राज्याच्या याच्यावरती देवेंद्र फडणवीस सरांनी घोषणा केली, आपल्या देशासाठी लागलेलं कीड आहे हे आणि याच्यावरती सातत्याने काम करणं गरजेचं आहे. म्हणून ड्रग्स फ्री मालेगाव, तर सगळ्यांनी एकत्र येऊन ड्रग्स फ्री मालेगावच्या दिशेने निघणं गरजेचं आहे. बाकी स्टंटबाजी वगैरे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. थँक्यू सो मच. हाँ, अजीज़ान शहर, जैसा कि आपने देखा अभी सोनाली पवार हमारी बहन ने बहुत सारे नुकात पर रोशनी डाली नशे के ताल्लुक से कैसे प्रोग्राम हो. तो अल्हम्दुलिल्लाह ये 2026 फरवरी इसके बाद से शहर में नशा को लेकर काफ़ी अवेयरनेस बढ़ा है. और मैं याद करता हूँ कि 2014 में भी हमने इम्तियाज़ खलील भाई के साथ मिलकर जो प्रोग्राम किया था वो काफ़ी अच्छा था, लेकिन एक हद तक के अवेयरनेस थी वो कि शहर में अवेयरनेस और जागरूकता बढ़ाई है कि नशा बहुत बुरी लत है. और जब से लेके बदकिस्मती ये है कि नशे का जो पैमाना है उसका जो डिग्री है बहुत ज़्यादा बढ़ चुका है, जो हमारे लिए बड़ी बदनसीबी की बात है. तो जब से मैं एक बात याद रख रहा हूँ कि सोनाली पवार मैडम हमारी बहन जब से पूना से यहाँ आके गांव को तकरीबन उन्होंने एडॉप्ट कर लिया है कि ये शहर मालेगांव किस तरीके से नशे से पाक है. लेकिन एक बड़ी यानी बुरी बात है कि लोगों ने तरह तरह के एलिगेशन उन पे लगाए. कोई उन्हें बीजेपी का एजेंट बोलता है, तो उन्हें कहता है कि इलेक्शन या सियासत में आना चाहती है. तो लेकिन मैंने अभी तक के ऐसी कोई बात उन्हें पाई नहीं है. और हमारा सिर्फ रहने का वाहिद मकसद है उनके साथ में कि ये शहर नशे से पाक है. और मैंने प्रैक्टिकली भी ये बात देखी है कि मैडम जब से जुड़ी है तो बहुत सारे पॉजिटिव चेंजेस शहर में आए हैं, एक ज़बरदस्त बेदारी आई है. और जो भी ग्रुप्स, जो भी संस्थाएं अपने अपने लेवल पे शहर में प्रोग्राम कर रही हैं वो मोस्ट वेलकम है. हमें उनके बारे में कुछ भी कहना नहीं है. वो बिल्कुल ज़्यादा से ज़्यादा लोग जुड़े इस तहरीक से, ताकि हमारा ये शहर और हमारा समाज नशा मुक्त जल्द से जल्द हो सके. और नशे को लेके जो मैडम ने एक बात कही है कि ये कोई ऐसा छोटा मोटा चंद दिन का, एक दिन का प्रोग्राम या अवेयरनेस का नहीं है, बल्कि इसमें सीरियसनेस से बड़े संजीदा होके इसको समाज के हर तबके के लोग जुड़ के, हर तंजीम के लोग जुड़ के इस प्रोग्राम को आगे लेके चलें. और मैं इसके बारे में बिल्कुल शॉर्ट में बोलना चाहूँगा कि ये प्रोग्राम जो है 3 नुकाती, मैं इससे पहले कई मरतबा कह चुका हूँ कि एक वो तबका जो एडिक्शन का शिकार है उनको डी एडिक्शन सेंटर में भर्ती किया जाए. और दूसरा नुकता जो है अवेयरनेस है, उसके लिए हम बहुत ही जल्द एक बेहतरीन किताबचा जो है इम्तियाज़ खलील भाई के साथ मिलकर तैयार कर रहे हैं, जिसमें हमारे शहजाद भाई जो हमारा खुद अभी इंटरव्यू ले रहे हैं वो उसमें शामिल है एडिटोरियल बोर्ड में. और वो किताबचा जो है 8वीं से लेकर 12वीं तक की जमात के बच्चों को स्कूलों में जा जाकर जो है उनके प्रेयर के टाइम पे इंशाल्लाह वो उसके बारे में बताया जाएगा और बांटा जाएगा. वो किताबचा नशे के ताल्लुक से तमाम पहलू को कवर करने की कोशिश करेगा, जैसे नशा क्या है, कुरान हदीस की रोशनी में क्या है, और सभी धर्म ने नशे को बुरा कहा है उसमें वो लिखा है, और नशे के नुकसान, समाजी माशी नुकसान क्या है. और आखिरी में जो है तमाम डी एडिक्शन सेंटर जो फेमस है, जो क्रेडिबल सेंटर्स हैं, उसके नाम और नंबर दिए गए हैं, ताकि जो बच्चा या जो भी फर्द कौम का उसमें मुलविस है उसको वहाँ पे भर्ती करा के उसकी आदत छुड़ाई जा सके. और तीसरा नुकता ये है कि मैडम और हम लोग मिलकर पूरी कोशिश कर रहे हैं कि पुलिस के साथ तालमेल बना के संविधान की रोशनी में, संविधान के राह पे, जमहूरी तरीके पे हम कोशिश कर रहे हैं कि पुलिस पे एक मुनासिब प्रेशर बना के ज़्यादा से ज़्यादा लोग शख्स पे जो इस धंधे में मुलव्वस है उन पे FIR हो. और पुलिस भी हमें बराबर ताउन कर रही है. हम गुंजाल साहब को अप्रिशिएट करते हैं कि जब जब हमने उनसे कोई मदद चाहिए उन्होंने बराबर हमको हेल्प की है, मदद की है. हम उनसे आगे भी उम्मीद रखते हैं कि इस शहर को नशे से पाक करने के लिए हमारा भरपूर ताउन करें. शुक्रिया.